एका वाक्यानं त्यांना या ठिकाणी बोलावतो की कवीच वाचवू शकतात पृथ्वीला सर्वनाशापासून. असे कवी आपल्यामध्ये आहे. जनतेचा आवाज आणि साहित्यिकांची भूमिका या विषयावर ते आपलं मत व्यक्त करतील. डॉक्टर विजय काळेस. धन्यवाद सर. वाकाटकांच्या या नगरीमध्ये, वत्सगुल्म नगरीमध्ये, अर्थात तुमच्या माझ्या वाशिममध्ये बसव मराठी साहित्य संमेलन होत आहे. चौथं राज्यस्तरीय साहित्य संमेलन. ही माझ्यासाठी समस्त वाशिमवासियांसाठी अभिमानाची अशी बाब आहे. आणि सरांनी जसं सांगितलं आता की लेखणीला खरेदी करण्याचा प्रकार भोवताली होत असताना, व्हॉट्सअप फेसबुकवर लोक मजबूत झालेले असताना, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बसव साहित्य संमेलनासाठी आपण सगळेजण आलात. 12व्या शतकामध्ये बौद्धिक स्वातंत्र्य संपादन करून त्याचा धारिष्ट्याने अवलंब करण्याच्या धैर्याचा प्राथमिक संस्कार ज्यांनी भारतीय समाज मनावर केला, अशा बसवांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. या परिसंवादाच्या सत्राचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय वक्ते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले साहित्यिक, पत्रकार बांधव, माझे गुरुवर्य आदरणीय लाहोरे सर, आदरणीय बिच्छेवार सर, आदरणीय प्राध्यापक तनपुरे सर, आदरणीय देवळे सर, माता भगिनी आणि अतिशय सुंदर सूत्रसंचालन करणारे आदरणीय सर. बसवांनी बसव वचन लिहिली आणि माझा आजचा विषय आहे की जनतेचा आवाज म्हणून साहित्यिकांची भूमिका. तर मी सुरुवातीलाच नम्रपणे सांगतो, मी डॉक्टर आहे. तुम्ही पत्रिका वाचली असेल, त्यात बरेच डॉक्टरांची नावं आहेत. ते सगळे साहित्याचे डॉक्टर आहेत. ती मोठी माणसं आहेत. मी माणसांचा डॉक्टर आहे आणि मी माणसाचा डॉक्टर असल्यामुळे साहित्यावर बोलण्याचा माझा अधिकार नाही. मला इथं का बोलावलं हाच माझ्यासाठी खरं तर प्रश्न आहे. पण मी कवी म्हणून शोषितांचा, पीडितांचा, वंचितांचा, लेकरासाठी राबणाऱ्या मायचा, ज्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, ज्याचा माल मातीमोल आजही विकला जाते, त्या शेतकऱ्याचा आवाज मात्र जरूर आहे. कारण मी कविता याच्या प्रांताचा एक साहित्यिक आहे. आणि साहित्यिकाचा आवाज आहे म्हणजे काय आहे, साहित्यिकांचा आवाज म्हणजे काय, समाजाचा आवाज साहित्यिक म्हणजे तरी काय. तर 12व्या शतकाचे बसवेश्वरांनी काय केलं, तर जे आता सरांनी सांगितलं, सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या आदरणीय सरांनी सांगितलं की न्याय, नीती, स्वातंत्र्य, समता, बंधुता, आंतरजातीय विवाह, या सगळ्या आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत. जाती जातीमध्ये माणूस विभागला गेला नाही पाहिजे. स्त्री पुरुष भेद झाला नाही पाहिजे. मुंज करायची तर मग माझीच कशाला करता, माझी बहीण मोठी आहे तिची करा ना पहिले. तिथे बसवांना आठवलं पाहिजे ना, तिथे नाही आठवत ना. आता तुमच्या समाधानासाठी एक लोटा जल सगळ्या समस्याचा हल असेल, पण मी साहित्यिक म्हणून समाजाला सांगितलं पाहिजे की पोराला पास व्हायचं असेल तर एक नाही 1000 लोटा जल टाकले तरी काय होत नाही, तरी अभ्यासच करावा लागेल. आणि ह्या विचारांचं जागरण म्हणजे बसवांची वचनं. बसवांनी तर आपल्याला कधीच सांगून ठेवलं ना की कश्यप लोहार कौंडिन्य तो नावी, तिन्ही लोकी बसवी प्रसिद्धी ती, जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार. 12व्या शतकात सांगतात जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार. आणि आम्ही 21व्या शतकात जगाच्या इतिहासाच्या सर्वाधिक प्रगत कालखंडात वावरत असताना आजचा माणूस सगळी सुख समाधानाची साधनं असताना आपल्या सगळ्यात मोठं दूषण जर कोणतं असेल तर आपण जातीत विभागला गेलेलो आहोत. धर्म ही आपली ओळख बनत चालली आहे. अरे धर्म म्हणजे तरी काय. आणि म्हणून साहित्यिक हा जो हे जे भोवतालचा अस्वस्थता आहे, हे जे बसवांचा विचार आहे, तोच पुढे ज्ञानेश्वरांनी मांडला. हे विश्वाची माझे घर आणि सगळ्या प्राणीमात्रासाठी पसायदान मागितलं. जो जे वांछील तो ते लाहो. कोणता भारत आणि कोणता पाकिस्तान, सगळं विश्वच आमचं आहे. आणि कोणाला काय मिळू दे, तर ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळू दे. मग इतक्या विश्वव्यापी विचाराचे आपण वारसदार आहोत. साध्या एखाद्या गावच्या सरपंचाचं पोरगा असलं ना, सरपंच आहे म्हणते मावा, आपण तर बसवांचे वैचारिक वारसदार आहोत ना, ज्ञानेश्वराचे वारसदार आहोत, तुकारामाचे वारसदार आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे, जिजाऊंचे, सावित्रींचे वारसदार आहोत. त्यांच्या विचारांचं जागरण झालं पाहिजे. पण ते करण्याच्या ऐवजी, त्या विचाराचं जागरण करण्याच्या ऐवजी, ते विचार माझ्या पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या ऐवजी मी अमुक धर्माचा, अमुक पंथाचा, अमुक विचाराचा, हे वातावरण दूषित झालेलं आहे. आणि म्हणून साहित्यिकाला लिहावं लागतं, लाहावे सर की वादळात नाही विजू दिली पंथी, मी धर्म पाळला बाकीचा.
वादळातही नाही विजू दिली पणली, मी धर्म कळला वातीचा. सर तरी लोक विचारतात तू तू कोणत्या जातीचा, तू कोणत्या जातीचा. आणि मी अमुक जातीचा, मी तमुक जातीचा. याच्यामध्ये काय झालं माहितीये, आपापल्या अस्मितांचे धडे गिरवण्याच्या नादात माणसांची घुसमट होत चालली आहे. आपापल्या अस्मितांचे धडे गिरवण्याच्या नादात माणसांची घुसमट होत चालली आहे. अधिकच गडद होत चालल्या जातीपातींच्या भिंती आणि माणुसकी पुसट होत चालली आहे. माणुसकी पुसट होत चालली आहे. ती माणुसकी पुन्हा एकदा जागृत करण्याचं काम. शेवटी धर्म म्हणजे आम्हाला सानेगुरुजींनी सांगितलं तो धर्म. लखलात तुम्हाला तुमचा देव, लखलात तुम्हाला तुमचा धर्म. लखलात तुम्हाला तुमचा देव आणि लखलात तुम्हाला तुमचा धर्म. मी माणूस सोडतोय प्रेम करण्यासाठी आणि भरभरून प्रेम करतो इथल्या समस्त मानव जातीवर. भरभरून प्रेम करतो इथल्या समस्त मानव जातीवर. हाच तर विचार दिला ना बसवांनी, हाच तर विचार दिला ना ज्ञानेश्वर माऊलींनी. त्या विचाराचं जागरण झालं पाहिजे. स्त्री पुरुष भेद तेव्हा त्यांनी सांगितलं अण्णांनी, स्त्री पुरुष भेद नका करू. आपण सुधारलो का, आपण म्हणजे मी मला बनवून राहिलो सध्या. कारण इथं लावरे सरांसारखे, बिच्चेवार सरांसारखे, तुम्ही माझ्या मायबापासारखे बसलेले आहेत. प्राध्यापक महेश देवळे सोडून माझ्यापेक्षा लहान इथं कोणीच नाही. तेव्हा तुम्हा सगळ्यांना बोलण्याची माझी काय पात्रता. मी फक्त एक कवितेच्या प्रांतात लुडबुड करणारा माणूस आहे. मी असंच एकदा एका कवी संमेलनाला गेलो. मी कविता म्हणत होतो, मागून एक आजोबा फिरत होते. मग मी कविता म्हटली तरी आजोबांचं फिरणं चालू होतं. म्हटलं आजोबा काय झालं, काही झालं नाही म्हणे, तू कविता म्हणे. मी त्याला पाहून राहिलो म्हणे ज्यांना तुला इथे बोलवलं. तर असं होऊ नये म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. पण मला हे सांगायचं आहे की आपल्याला जर आपले महात्मा सांगतात की स्त्री पुरुष भेद नको आणि मग 21व्या शतकात आम्ही 9 दिवस गरबा खेळतो, नवरात्री साजरी करतो, महालक्ष्मीची पूजा करतो आणि पोटात पोरगा आहे का पोरगी ते तपासायला जातो. मला हे बोलण्याचा अधिकार आहे कारण मी एक डॉक्टर आहे आणि काही दुसऱ्या देशाची पाहायची गरज नाही. वाशिममध्ये सुद्धा विदारक चित्र आहे. मग हे चित्र कोण मांडते, कारण वाशिमची आकडेवारी देशाची आकडेवारी तुम्हाला तर माहित नाही. मग हे चित्र एक कवी मांडतो तेव्हा तो म्हणतो की इंदिरा गांधी तुम्ही आमच्या देशात जन्माला येऊ नका. इंदिरा गांधी तुम्ही आमच्या देशात जन्माला येऊ नका. तुम्हाला मारण्यासाठी आमच्याकडे बंदुकीच्या गोळ्या आहेत आणि जन्माला येऊ पाहणाऱ्या सावित्री जिजाऊंना पोटातच मारण्यासाठी आमच्याकडे माणसांच्या टोळ्या आहेत. माणसांच्या टोळ्या आहेत. मित्रांनो, त्या गर्भातच सावित्री जिजाऊला मारण्याच्या माणसाच्या टोळ्याचा पायबंद करण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या आयोजनातून झालं पाहिजे. माझ्या भागामध्ये, माझ्या देशामध्ये सावित्री जिजाऊंना गर्भातच मरण्याची वेळ येत असेल तर महात्मा बसवेश्वर असो की आपल्याला गाडगे बाबापर्यंत संदेश देणारे अनेक साधू संत असो, यांच्या विचाराचा जागर करण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही. अशी विदारक परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आपल्या लक्षात आणून देण्याचं काम वेळोवेळी साहित्यिक करत असतात, कलावंत करत असतात. म्हणूनच उर्मिलेश बदामींनी म्हटलेलं आहे की तुम अगर कवि हो तो ये निवेदन मेरा सुन लो, तुम अगर कवि हो तो ये निवेदन मेरा सुन लो, खोल कर कान वक्त की धड़कन जरा सुन लो, अब न लिखो कभी श्रृंगार अपनी कलम से, वक्त की मांग है बंगार लिखो कलम से. गोपियों पर हुआ करते हैं बलात्कार जहां और गोप फिरते हैं हाथों में लेकर डिग्रियां जहां. गोपियों पर हुआ करते हैं बलात्कार जहां और गोप फिरते हैं हाथों में लेकर डिग्रियां जहां. वहां कृष्ण की तुम पुकार लिखो कलम से, वक्त की मांग है अंगार लिखो कलम से. रूप अभिशाप है मेरे देश की ललनाओं का, रूप अभिशाप है मेरे देश की ललनाओं का. प्यार शोषण का तरीका है इन अबलाओं का. तुम्हारे जैसे कवियों की ये कविताएं थी. ये जो वेश्याएं हैं वे भी कभी प्रेमिकाएं थी. उनके दुख का कोई उपचार लिखो कलम से. वक्त की मांग है भंगार लिखो कलम से, वक्त की मांग है भंगार लिखो कलम से. समाजातल्या अनेक दुःखाचा, वेदनेचा, जाती धर्मातल्या भेदाभेदाचा उपचार 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी लिहिला होता. त्या काळातल्या श्रीमंतांची यादी 12व्या शतकातला आता गुगलवर सापडणार नाही. त्या काळात फॅशनेबल कपडे घालणाऱ्यांची यादी आता सापडणार नाही. पण त्या काळात आपल्या लेखणीने समाजाचा उपचार करणारा, समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा सांडणारा एक महात्मा अवतीर्ण झाला होता आणि ते म्हणजे महात्मा बसवेश्वर होते. म्हणूनच आज वाकाटकाच्या नगरीमध्ये त्यांच्या वचनांवर 40 मिनिट प्राध्यापक वृंद बोलतात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही जनता ऐकते. ही त्या विचाराची ताकद आहे, ही त्या साहित्यिकाच्या लेखणीची ताकद आहे. आणि सरांनी जसं सुरुवातीला सांगितलं तसं ही सृजनाची प्रक्रिया असते. साहित्यिक सामान्य माणूस भाकरीच्या
संध्या 2 सांच्या भाकऱ्यामध्ये मशगूल झालेला असतो. शेतकरी घाम गाळून राबून शेतामध्ये दिवसभर राबत असतो. त्यांच्यावर होत असलेला अन्याय त्यांनाच माहीत नसते. मात्र समाजासाठी योग्य भूमिका घेण्याची, खरं काय खोटं काय, आणि सध्याच्या या व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या युगात तर जास्त माणसं जिकडे ते खरं, अशी एक व्याख्या झालेली आहे. आणि त्यामध्ये काय होते की विवेकवादी माणूस आहे तो थोडासा घाबरतो. त्याला माहित असते हे बरोबर नाही, पण त्याला विरोध करण्याची हिंमत होत नाही. ती विरोध करण्याचं काम समाजाचा आवाज म्हणून साहित्यिकांची असते, कवीची असते, कथाकाराची असते, कादंबरीकाराची असते. त्याला ते दाखवावं लागते की हो, तुम्ही 1000 जणांनी ठरवलं की सूर्य पश्चिमेकडून निघते. मग ग्रामपंचायतला ठराव झाला, पंचायत समितीत झाला, जिल्हा परिषदला झाला, शेवटी देशाच्या संसदेत झाला आणि युनोमध्ये झाला की सूर्य पश्चिमेकडून निघते. सगळ्या पुस्तकात छापलं गेलं सूर्य पश्चिमेतून निघते. तरीही एक माणूस म्हणतो सूर्य पूर्वेकडून म्हणते, आणि कोणच नाही म्हटलं तरी सूर्य पूर्वेकडूनच उगवते, कारण ते सत्य आहे. आणि त्या सत्याची बाजू तुम्हाला आणि मला घेता आली पाहिजे, आणि ते दाखवून देण्याचं काम तो साहित्यिक करत असतो. ती प्रसिद्ध कथा आहे की एका ठिकाणी आग लागते. ती कथा जास्त सांगत नाही, पण ती कथा अशी आहे की ती आग लागते, चिमणी तिच्या चोचीत पाणी आणते, टाकते, आग खूप असते. सगळेजण पाहतात की चिमणीच्या चोचीतल्या पाण्यानं काय होणार आहे. मग त्या चिमणीला विचारलं जातं की तू पाणी एवढंसं आणून टाकते, याने कुठं आग विझणार आहे. ती म्हणे आग विझायची तेव्हा विझेल. आज उद्या परवा 100 वर्षानं या घटनेचा इतिहास लिहिला जाईल, आणि या घटनेचा इतिहास लिहिल्यानंतर 2 बाजू होतील. आग लावणाऱ्यांची यादी एकीकडे येईल आणि आग विझवणाऱ्यांची येईल. माझं नाव त्या आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये आलं पाहिजे, अशी ती चिमणी म्हणते. तसं आपलंही नाव आग लावणाऱ्यांच्या नाही. आग लावणाऱ्यांची संख्या, धर्मांधांची संख्या, कट्टरतेने धर्म मांडणाऱ्यांची संख्या कितीही असली तरी मी माणूस केंद्रीय असलो पाहिजे. मी खरा तो एकची धर्म किंवा माणसाने माणसाशी माणसासम वागणे या विचाराचा जागर करणारा असलो पाहिजे. भलेही माझ्या सोबत किती आहेत माहिती नाही, माझं कुणाला पटते माहिती नाही, पण या हृदयीचे त्या हृदयी बीसीजी पासून ईसीजी पर्यंतचा, आमच्या डॉक्टरी भाषेत आम्ही म्हणतो की जन्म झाला बीसीजी देतो, आणि शेवटचा जो फ्लॅट ईसीजी येतो त्या दरम्यानचा आयुष्याचा काळ म्हणजे जीवन. तर बीसीजी पासून ईसीजी पर्यंतचा प्रवास जोपर्यंत आहे माहित नाही, पुनर्जन्म आहे की नाही माहित नाही, देव आहे की नाही माहित नाही, काय त्या चिकित्सेत जास्त न पडलेलं बरं. जे करायचे विद्वान पंडित ती चिकित्सा करतील, पण माणूस म्हणून माणसावर प्रेम करणं, तो काळा असो, गोरा असो, तो दिव्यांग असो, तो एखादा खेळाडू असो, तो राजकारणी असो, पण माणूस म्हणून माणसावर प्रेम करणं, याला तुम्हाला आणि मला कुणीच अडवू शकत नाही. आणि आजच्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं तेवढं जरी झालं तर मला वाटतं ही आपल्या या साहित्य संमेलनाची यशस्वीता राहील. समाजामध्ये काही हिटर असतात, आग लावणारे असतात, तसे काही कूलरही असतात, काही एसी पण असतात. तर हिटरचं काम हिटर करतील, पण आपण कुलिंगचं काम जिथं आहोत तिथं, ज्या खुर्चीवर बसलो तिथं करत राहावं. आपल्या पुरत्या उजेडाची पेरणी करत राहावी. सगळा जग किंवा सगळं विश्व प्रकाशमान करण्याची भली आपली क्षमता नसेल, पण माझ्या भोवतीचं जग म्हणजे नुसतेच ना तुझ्या दुनियेत आलो आम्ही गेलो आम्ही, हे ईश्वरा नुसतेच ना तुझ्या दुनियेत आलो आम्ही गेलो आम्ही, माझ्या हिस्स्याची पृथ्वी सर मी हिरवी केली आहे, माझ्या हिस्स्याची पृथ्वी मी हिरवी केली आहे. ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. आणि म्हणून ज्यांना बोलता येत नाही त्यांचा आवाज कवी असतो, ज्यांना बोलावंसं वाटते पण बोलता येत नाही त्यांचा आवाज कवी असतो. मग तो आईचा आवाज असतो, तो शेतकऱ्याचा असतो, तो कष्टकऱ्याचा असतो. आमची माय जी राबराब राबते, तिचं दुखणं, तिचा आवाज जेव्हा कवी होतो तेव्हा तो काय लिहितो बघा, की पृथ्वीवर 2/3 पाणी असल्याचं वर्गात शिकवतात बाई. पृथ्वीवर 2/3 पाणी असल्याचं वर्गात शिकवतात बाई, पण जेव्हा घोडभर पाण्यासाठी रानोमाळ हिंडते माझी आई, तेव्हा या भूगोलावरच माझा विश्वास बसत नाही, या भूगोलावरच माझा विश्वास बसत नाही. आणि बहिणाबाईंनी तर कधीच लिहून ठेवलं की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा भेटते भाकर. आणि मी जे तुम्हाला सांगितलं बीसीजी पासून फ्लॅट ईसीजी पर्यंतचं अंतर, हे डॉक्टर वेगळं सांगते, प्राध्यापक 1.5 तास सांगतात. बहिणाबाईनं 2च ओळीत सांगितलं, अरे आला सास गेला सास तुह न्यारा रे तंतर, आला सास गेला सास तुह न्यारा रे तंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर. आणि बापाविषयी जेव्हा बापाचा आवाज जेव्हा कमी होतो तेव्हा काय ओळी येतात ओठावर बघा, की आयुष्यातलं पहिलं पाऊल त्याचं बोट धरून.
आयुष्यातलं पहिलं पाऊल त्याचं बोट धरून सगळ्या 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 जत्रा हिंडून आलो त्याच्याच खांद्यावरून. आयुष्यातलं पहिलं पाऊल त्याचं बोट धरून सगळ्या जत्रा हिंडून आलो त्याच्याच खांद्यावरून. हातामध्ये हात कायम पाठीवरती थाप, जगात असा एकच माणूस त्याचं नाव बाप, जगात असा एकच माणूस त्याचं नाव बाप. आणि हाच साहित्यिक जेव्हा शेतकऱ्यांचा आवाज होतो तेव्हा तो शेतकऱ्याची व्यथा मांडतो. आणि महेश सर तेव्हा ओळी जन्माला येतात की पिकवलं तरी बांधा, नाही पिकवलं तरी बांधा. पिकवलं तरी बांधा, नाही पिकवलं तरी बांधा, आमचाच जीव घेतो आम्ही पिकवलेला कांदा. अरे ऊस काय कापूस काय आमच्या तिरडीला आमचाच खांदा. या दलालांच्या बाजारात बाप माझा हमाल आहे. आणि जगावं की मरावं हाच खरा सवाल आहे. जगावं की मरावं हाच खरा सवाल आहे. तर असं सगळं आहे. तेव्हा साहित्यिक म्हणून, एक भूमिका म्हणून या समाजामधलं जे बघितलं, आजही आपण 21व्या शतकात असलो तरी माणूस एवढा आत्मकेंद्रित होत चालला की मी जेव्हा विचार करतो सर अजून काय होईल समाजामध्ये, तेव्हा असं वाटतं सर की कुणी सांगावं येणाऱ्या काळात आणखी काय होईल. कुणी सांगावं येणाऱ्या काळात आणखी काय होईल. मायबाप झोपडीत आणि पोरगा चंद्रावर राहील. कारण गुगलवर सगळं माहित असते पण बाजूला कोण आहे याचं काहीच माहित नसते. आपल्या शेजारच्या घरात काय झालं याचं काहीच माहित नसते. कुणी सांगावं येणाऱ्या काळात आणखी काय होईल. मायबाप झोपडीत आणि पोरगा चंद्रावर राहील. सुनेचा असेल अलिशान फ्लॅट मंगळावरती, पोरगी कुणाचा तरी हात धरून सुखी संसाराला निघून जाईल. कुणी सांगावं येणाऱ्या काळात आणखी काय होईल. मायबाप झोपडीत आणि पोरगा चंद्रावर राहील. सुनेचा असेल अलिशान फ्लॅट मंगळावरती, पोरगी कुणाचा तरी हात धरून सुखी संसाराला निघून जाईल. पोराबाळांच्या संसाराची हायलाइट दाखवणारं एखादं चॅनल लॉन्च होईल. पोराबाळांच्या संसाराची हायलाइट दाखवणारं एखादं चॅनल लॉन्च होईल. अंत्यविधी देखील लोक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं अटेंड करतील आणि ढळलेल्या आसवांचा सेल्फी संबंधितांना सेंड करतील. ढळलेल्या आसवांचा सेल्फी संबंधितांना सेंड करतील. ही अवस्था येऊ नये म्हणून एआय जरी आला असलं तरी माणूस पण जिवंत राहावं, ही हिरवळ जिवंत राहावी, मनातला ओझर, मनातला ओलावा जिवंत राहावा, नात्यातला जिव्हाळा राहावा. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, नाती गोती, शेती माती सारं काही राहावं. म्हणजे आपण रोबोट नाही तर माणूस असल्याची संवेदनशीलता आपल्या मनामध्ये जिवंत राहील. असं